हे आम्ही सहकार्य दिलं, तुम्ही उलट्या बातमी फिरायला लागले. अरे सरकार, आम्ही सांगितलं मुंबई सगळी जोपर्यंत सहकार्य करणार नव्हते, म्हणजे आम्ही महाराष्ट्रात त्यावेळेचा विषय त्यांनी सांगितलं आम्ही पाय ठेवून देणार नाही, तर येऊन देणार नाही. तर मग मराठ्यांनी ठरवलं मुंबईत आम्ही घुसणार, मुंबईत जाम करणार. मराठे घुसले पण जाम केली पण मग सरकारला पण सहकार्य केलं. मग आपणच सहकार्य केलं पाहिजे. सरकार आडमुठ्यात घुसलं की मराठी आडमुठ्यात घुसेल. सरकारने सहकार्य केलं, परवानगी दिली. पोराने 1 मिनिटात सांगितलं तुम्ही जी मुंबई जाम केली ती 1 मिनिटात मोकळी करा, वाहनं बाजूला काढून सुरक्षित मैदानावर नेऊन लावा पार्किंगच्या. पोराने ते पण केलं. 2-4 घंट्याने, 2 घंट्यात नाही पण 2-4 घंट्याने साहेबांनी येऊन सांगितलं हो तुम्ही सांगितलेली जे आम्ही सांगितले होते ते सगळे पोराने वाहनं काढले. काय सहकार्य पाहिजे तुम्हाला आणखी? तुम्ही पाण्याचं बंद करणार, कशाचं बंद करणार? मागच्या का बसा रे, मागच्या का बसा राहू गप ओरडतो रे. तुम्हाला कळतं का काय? काय कळतं? परिस्थिती सरकारनं जाणून घेणं गरजेचं होतं. गरीब इतक्या लांबून आले, गरीबाचे लेकर काय त्रास द्यायचा राव त्यांना. एक दिवसाची रडक्यासारखी परवानगी द्यायची. बोराला पाणी नाही मिळाल्यावर मग ते पोटे असे इथं त्यांची तरी काय चूक आहे? तुमच्या गावाला आलो पाहुणे म्हणून असली वागणूक देतात का? तुमच्या आमच्या तिकडे येतात तुम्ही सभा घ्यायला तालुक्यात जिल्ह्यात, अशीच वागणूक देतो का आम्ही? जरी कार्यकर्ता तुमच्या पक्षाचा असला तरी आमच्या मराठ्याचा आहे, तुमचा शिवसेनेचा असला तरी मराठ्याचा आहे, राष्ट्रवादीचा असला तरी मराठ्याचा आहे, काँग्रेसचा असला तरी मराठ्याचा आहे, बेसरामाचा असला तरी मराठ्याचा आहे. आम्ही लोकांची वागणूक देतो का तुम्हाला तिकडे आल्यावर? तुम्ही आम्हाला मुंबईत अशी वागणूक जर दिली ना मुख्यमंत्री साहेब, इथून मराठ्याच्या पोराच्या डोक्याला कधी राहणार आहे? मुंबईत गेल्यावर हाल केले तुमच्या सुद्धा, तुमच्या नेत्याच्या मनात, तुमच्या कार्यकर्त्याच्या मनात सभा होत्या असंच होणार आहे. मग तिकडे बी त्रास देणार तर लोक आमच्या तिकडे आलो तुम्हाला त्रास देणार, बदला होणार. कशाला आपल्याला फरक पडायचं? लेकरं लांबून आले तेंबर पाणी द्यावा, त्यांना एखाद्या चटणी भाकर द्यावा. मुंबईत आले म्हणून कदरून जावा म्हणून हाट्याला पण ठुले जाऊन काय छत्री सुद्धा भेटत नाही. तुम्ही बघून आले का? छत्री सुद्धा भेटत नाही दादा. छत्री सुद्धा भेटत नाही. छत्री सुद्धा भेटत नाही. म्हणजे याचं कारण असं आहे, हे बघा जनमताला तुम्हाला किंमत द्यावा लागेल. राजकारण्याला ऐकून तुम्हाला जनमताचं मत काय आहे, एक मतानं लोक काय सांगतात याला सुद्धा किंमत द्यावा लागणार. तुम्ही आम्हाला येऊन सांगणार गोड गोड बोलणार, तसं काही नाही. मी बाबा काय करा, लोकांचं सुद्धा खरं आहे ना. तुमचं खरं आहे नुसतं एकट्याचं, लोकांचं खरं नाही. कोणती पद्धत आहे? तुमचा रस्ता मोकळा केला आम्ही, बातम्या फिरल्या सरकारने, मुंबईत मोकळी करा म्हणलं मी, म्हणजे लोकांना आमच्या गैरसमज पसरला पाहिजे. ते काय चालत आहेत का रस्त्याने चालताना? मराठ्याचे पोरं मुंबईत समजा मराठ्याच्या पोरांना कोणाला शीट दिली, पंचा पॉइंटला गेला असेल, देवबाप्पाच्या दर्शनाला गेला असेल, कुठं काय म्हणजे त्याला मला माहित नाही, इकडे समजा चौपाटीच्या तिकडे गेला असेल समजा, काय ते काय असेल मराठ्याच्या पोरं म्हणजे साफ आहे का चालवतो गेला असेल. जर खेड्याचं लेकरू आहे, काय काय पोरं आल्याच्या नंतर बघते आजूबाजूला. तुम्ही सुद्धा बघता ना का? तुम्ही सभाला आला की फक्त सभालाच जाता खेड्यापाड्यानं आल्यावर. मंत्री येतात, मुख्यमंत्री येतो, आल्या तिथं जातो का? आधी रेस्ट आउटलाच जाईल, सगळीकडे खोलीचा वास घेऊन बघा कशी आहे काय आहे. म्हणजे तुमची वेगळी भावना आणि आमची वेगळी भावना असं नका तोडू. तुमच्या दारात आला तुम्ही आम्हाला एक दिवसाची परवानगी द्यायला काय राहावं? तसं पाहिलं तर मग परवापासून तो चालू 27 पासून
27चा दिवस मला झोप नाही, रात्र झोप नाही. 28चा दिवस झोप नाही, रात्र झोप नाही. 27ला दिवसभर जेवण मिळालं नाही, 28ला मिळालं सकाळी. म्हणजे 27ला सकाळी पण नव्हतं आणि संध्याकाळी पण नव्हतं. निघालो, वाटलं होतं उशिरा निघू, पण इतकी गर्दी झाली तिथं अंतरवाली, बिना जेवणाचं तसंच निघालो. मला रस्त्याने जेवण नाही, जेवण मिळालं दिवसभर. रात्र इतकी गर्दी होती, इथून तिथून पत्रकार बांधव माझ्या गाडीत होते. मी दुसऱ्या गाडीत ठुकले मुख्यमंत्र्यांनी बराचसा लागून घे मग आपल्या गाडीत नका टू शूटिंग फिटिंग करते ना, करून दे ना. खोटा बोलायचं तेव्हा जे बोलायचं ते ओपन, मीडियाच्या समोर चर्चा करायची, मीडियाच्या समोर सगळं ओपन. रात्रभर जेवायला नाही मिळालं. 28ला सकाळी जेवलो. जे तिथून पुढे मेळ हुकला, दुपारच्याला थोडं गाडीवर बसून जेवलो. ते काय जमलं नाही, जेवता आलं नाही, थोडं जेवण. म्हणजे 28च्या आणि 28च्या रात्र पण उपाशी आणि जागा बरोबर गाव पत्रकार बनतो. दोघं तिघ जण होते की गाडीतून म्हटले बिचारे येते म्हणले आज नाही करायलो म्हणले कामाला वाची. अरे ओरिजिनल करतो जे करता हे कुठे को भरायला हे बाबा उपाशीच मारला नाही पत्रकार. 2-3 टाइम हाणायची सवय आणि 2-3 बायका जायची सवय. लटाले मायामुळे ते आपण गाडीवर वाकरत नाहीत. मग जेवायला मिळाला गेला नाही ते म्हणले राहिली उगाच कारण मी निष्ठेनं करतो, बेगडेपणा नाही करत. मला हे सरकारला सांगायचं, मराठ्यांच्या पोराशी वाईट वागू नका. मुंबईत काही करणार नाही ते बाप्पाच्या दर्शनाला जाते, परत आजच मैदानाला बसते, येते पुन्हा येते. काय करणार नाही ते. तुम्ही त्याला चिडी घालू नका, ते काय करणार नाही. लय गरीबाचे लेकर आहेत, लय मोठं दुःख आणि वेदना घेऊन इथं आले. ते मराठ्याच्या पोरं माज आणि मस्ती घेऊन नाही आले. लय हाले तो आमच्या लेकराचे मुख्यमंत्री. आम्हाला माहिती आमच्या लेकराचे किती हालेत, किती कमरं मोडलेत आमच्या आई बापांचे कष्ट करून. लय अवघड आहे. तुम्ही ते जाण ठेवा. ते माज घेऊन नाही आले, इकडे माजलेले नाहीये, वेदना घेऊन आलेत. आणि तुम्ही वेदनेवर लक्ष द्यानात, आमच्या डोळ्याचं पाणी पुसिनात म्हणून त्यांना राग येतो. बरं तुम्ही लवकर नका का पुसिनात, मी उपोषण करून करून मेल्यावर मग द्या, हरकत नाही, काय अडचण नाही माझी. मी बलिदान द्यायला तयारच झालेलो आहे. पण तुम्ही त्यांना इथं दुकानं बंद करायला लावू नका. नसता तुमच्या बी महाराष्ट्राचा बाजले की पुढे तसंच होणार आहे. अहो खरं सांगतो, आपण गायला उठून नसतो. आमचे पोरं आले म्हणून तुम्ही जर टपऱ्या बंद करणार, हॉटेल बंद करणार, सगळं पाण्याचं बंद करणार. आम्ही पण तुमच्या तिकडे सभा असले की तुमचं जे दैत्य चालले ते पाईपलाईन आमच्या गावातून गेले असले की आम्ही तिथं पाणी त्या दिवशी पुरता बंद करणार. तुमचं रेस्ट हाऊसलाच गेलं असलं पाणी तर आम्ही ते बंद करणार, आमच्या राहतो गेलेलं असतं. कारण तुम्ही आम्हाला मुंबईत पिऊन दिले आणि आपण बोलतो ते करतो. तुमच्या आमदार मंत्र्याच्या जर आमच्या तिथून पाईपलाईन गेले असले तर आम्ही ते बंद करणार. तुम्ही आमचे लेकरं उपाशी मारायला लागले तर कशाला तसं होणार. तुम्ही नाही सापडत आम्हाला, तुम्ही नाही सापडत आम्हाला तर तुमचे लोक सापडते. कारण तुम्ही माझ्या सगळ्या सोयऱ्याला त्रास द्यालात ना. इथं आलेला मराठा सगळा आमचा पाहुणा आहे, सगळं आमचे सगळे सोयरे आहेत. तुमचे सगळे सोयरे असतील ना महाराष्ट्रात, त्यांचे झाडपण होणार मग. हो जशाला तसं होणार, ध्यानात ठेवा मुख्यमंत्री, जशाला तसं होणार ना. माझ्या गरीबाचे लोक राहिले तर तुम्ही त्रास देताय. आणखीन बदला बुद्धी, हे माझं म्हणणं आहे. आणखीन तुमच्या बुद्धीत बदल करा, आम्हाला काय नको. आणि मराठ्यांच्या पोराला सांगतो बाबा, कुठे जरी इकडे तिकडे गेले तरी शांतता हे शब्द आणि संयम ध्यानात ठेवा सगळेजण. कुणीही वाईट पाऊल उचलायचं नाही. आपण आपल्या गाड्या दिलेल्या मैदानावर सुरक्षित नेऊन लावा. इथं जर नाही खायला मिळालं तर तुम्हाला रेल्वेनं तुमच्या गाडीपर्यंत जाता येईल, जेवण करता येईल, पुन्हा रेल्वेनं तुम्हाला माघारी पण येता येईल. किंवा इथं जर पाऊस असला तुम्हाला तुमच्या गाडीत तिथं झोपता येईल. म्हणून अगोदर गाड्या ठरवून दिलेल्या मैदानावर सुरक्षित नेऊन लावा. हे कोणी
शब्द विसरू नका. परत गोंधळ होतो, गाडी सापडणार, गाडी कुठे. त्याच्यापेक्षा मैदानावरती सरकारची जबाबदारी आहे, तिथं ते संरक्षण होतील. तुम्ही एकदा तिथं गाडी लावली की तुम्ही टेन्शन मुक्त झाले. मग तुम्हाला मैदानावर येता येईल, आझाद मैदानाला पुन्हा तिकडे जाता येईल, हे ध्यानात ठेवा. आणि आणखीन एक सांगतो, तिकडे चेंबूरला कोणी रस्ता काय जर थांबून ठेवलेला असला किंवा गाड्या लावल्या जर असल्या तर त्या बांधवांना सांगतो, ते चेंबूर आणि त्या पट्ट्यातल्या गाड्या काढा, तिकडून असे निरोप येतील. तिथून मागचा सगळा भाग गाड्याने, आपल्या वाहनाने, ट्रकाने पॅक झालाय. कारण काल 28ला निघलेले लोक ते आणि 29ला दिवसभर निघलेले लोक महाराष्ट्रातून आपले, ते सगळे जाम आपल्याच लोकांमुळे आपलेच लोक जाम झाले. त्यामुळे गाड्या जर कोणी मत असलं चेंबूरच्या मैदानावर लावा तर चेंबूरच्या मैदानावर लावा, वाशीच्या मैदानावर लावा मत असले तर वाशीच्या मैदानावर लावा. ते जर इथून पुढं मुंबईत असल्या मैदानात तिथं लावा म्हणले तिथं लावा. मला वाटतं सरकारच्या वतीनं एक पार्किंगची जागा घोषित केली पाहिजे. कोणत्या मैदान आहेत काय म्हणजे पोराच्या ध्यानात येईल. तुम्ही तोंडी सांगा, पोराला मेळ लागा ना कुठे. तुम्ही पार्किंगचा एक पोलीस बांधवांनी आणि सरकारने तुमच्या पार्किंगचा एक मॅप टाका. ये मैदान या ठिकाणी आहेत, या विभागात आहेत, या वस्तूपासून इतक्या अंतरावर आहेत, रेल्वे पासून इतक्या अंतरावर आहेत, किंवा अनेक कुठं असतं एखाद्या मार्केटचं मोठं नाव तिथून इतक्या अंतरावर आहे. तुम्ही एक मॅप टाका म्हणजे पोराला मेळ लागेल, गाडी आपण लावायची कुठं नेऊ. ते नुसतंच मैदान तुम्ही सांगितली आणि भरलेले मैदान त्याचं टाकू नका. जे मैदान तुम्ही देणार आहेत, कारण आणखीन मंगळवार बुधवारच्या नंतर खूप लोक निघणार आहेत. सरकारने नाही ऐकलं तर तुम्ही नुसत्या मुदत वाढ देऊन उपयोग नाही एक दिवसाची. तुम्ही जर मागणीच्या अंमलबजावणीला वेळ लावत गेल्या तसे तसे मराठी मुंबईकडे येणार आहे. म्हणजे मी तुम्हाला खोटं सांगत नाही, आतापर्यंत सरकारला कधी खोटं सांगितलं नाही आणि माझा स्वभाव सगळ्याला माहिती, मी खोटं शक्यतो सांगत नाही. तुम्ही जसा जसा याला वेळ पडावा तसे तसे महाराष्ट्रात लोक कामं सुलत मुंबईकडे निघणार. तुम्हाला आता एवढे हे आणखीन पहिला टप्पा पण नाही, असे 7-8 टप्पे याच आंदोलनाचे. पहिला पण नाही, कारण आम्हाला माहित होतं आम्हाला त्रास देणार आहेत मुंबईला, म्हणून आधी आम्ही थोडे थोडे आलो. तुम्हाला आणखी पुढं पुढं दिसत तुमची इच्छा पुरी होईल. मुख्यमंत्र्यांची तुमची इच्छा पुरी होणार. तुम्हाला कोपऱ्यात मराठी दिसणार त्याचं टेन्शन घेऊ नका. महाराष्ट्रात सुद्धा कोपऱ्यात दिसणार त्याचं पण टेन्शन घेऊ नका. तुम्हाला जे अपेक्षित आहे ते होणार. पण आरक्षण आम्ही घेणार आहे. फक्त आम्ही लोकशाहीचा, कायद्याचा आणि शांततेचा मार्ग सोडणार नाही. तुम्ही मला जेलात टाका, मी जेलात जाणार, मी जेलात उपोषण करणार, पण सोडणार नाही. तुम्ही गोळ्या घातल्या तरी मी गोळ्या घालणार आहे. तुमची जी तयारी असेल त्याला सामोरं जायची माझी तयारी. पण मी सगळ्या मागण्याची अंमलबजावणी घेतल्याशी हटत नाही. आणि मागण्या तुम्हाला माहिती म्हणून मागण्या सांगत नाही. फक्त शेवटचं एक सांगतो, चेंबूरकडे तिकडे ज्या बांधवांनी रोडवरती त्यांनी पार्किंगला गाड्या लावा आणि शांततेत आझाद मैदानला या. पुन्हा आपले पोरं जे जेवले नसतील, ज्याला जेवायला मिळालं नाही ते पोरावं आपल्या गाड्याकडे जा, तिथं स्वयंपाक करा, जेवण करा. एका दिवस आपल्याला जेवायला सुद्धा मुंबईतल्या जे मराठा बांधव आहेत त्यांना सरकार आणू देत नसेल, त्यांच्यावर दबाव असेल, म्हणून जर इथल्या बांधवांनी आपल्याला आणून नाही दिलं जेवायला मराठ्याच्या, मुंबई पूर्ण मुंबई म्हणतो महानगरातले, नाराज होण्यापेक्षा आपल्या गाड्याकडे जा, आपलं 2 टायमाला जेवण करी जा, आपलं खा आणि गाडीतच झोपा. सकाळी पुन्हा ये जा करता येईल. फक्त टेन्शन नाही घ्यायचं, दम्मा आणि संयमाने सगळ्या गोष्टी हाताळा आणि चेंबूरचा ते मार्ग सगळे पार्किंग लावून टाका. पाटील सकाळपासून शिष्टमंडळ येणार, चर्चा होणार, असं ट्रेन चालू, शांत बसा ना. ट्रेन चालू, शांत बसा. आता आम्ही काय संवाद करावं त्याला कळत नाही. आमचं काम थोडे संवाद सरकारशी करायचं. त्यांना मराठीची गरज असली ते नसेल, आम्ही संघर्ष सोडायला तयार नाहीत ना. त्यांना मराठीत वाटोळं करायचं असेल, त्यांना मराठीला आरक्षण द्यायचं नसतं, मराठी त्यांना संपवायचे असतील, त्यांच्या विषय वेगळ्या वेगळ्या आहेत मराठीविषयी.
त्यांना मराठा पूर्ण संपवायचा आहे. मराठीचे लेकरं बाळ त्यांना मोठे होऊ द्यायचं नाहीये. त्यांना यार कशाला वरून येता येते का जागा आहे द्यायची आगे तुझ्या वरून हे इकडे तुझं आणि आगे तू खाली देत तिथं. सरकारला मराठा समाजाचा वाटोळत करायचं म्हणून ते येत जात नाही. येतील नाही येतील त्या शिंदेने घेणार. परवानगी तुम्हाला अजून मिळालेली नाहीये, नक्की नाही झालेलं आहे. उद्याच्या परवानगी करता आंदोलनाचं परवानगी मिळाली. भूमिका काय आम्हाला परवानगी देणारच नाही. एक दिवसाची सरकार देऊ शकतं मला कायम स्वरूपी देऊ शकतं ना. साधा आणि सोपा प्रश्न आहे. एक दिवसाची देऊ शकतं म्हणलं कायम स्वरूपी देऊ शकतं. मागणीचा अंमलबजावणी असतो नसतं त्याला काही गोळ घडून आणायचं असं दुसरं काय. आमचं तर शांत देईल तुला काय करून आणतात आम्हाला. चलो तुम्ही ज्या उपमुख्यमंत्र्यांची स्तुती केली त्यातले एक उपमुख्यमंत्री असं म्हणतात की एकाचा काढून दुसऱ्याला देता येणार. एकनाथ शिंदे असं म्हणतात. अरे प्रेस चालू आहे ना. तुम्ही ज्या उपमुख्यमंत्र्यांची स्तुती केली होती आरक्षणासंदर्भामध्ये अजित पवार आणि एकनाथ शिंदेची त्यातले एक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हणतात की दुसऱ्याचा काढून दुसऱ्याला देता येणार नाही. आरक्षण देता येणार नाही. फडणवीस साहेबांनी मना लावला. फडणवीस साहेबांनी मना लावला असं म्हणतो. कारण आम्ही ओबीसीचं मागतच नाहीत ना एकाच काढून दुसऱ्या द्यायला. यांनी काय केलंय सरकार असू यांच्या पाठीमागा मायबाप शब्द लागलेला. मायबाप सरकार लय चुकीचा शब्द लागला. यांनी गैरसमज नाही पसरायला पाहिजे. वस्तुस्थिती समजून जनतेला सांगितलं पाहिजे. मराठ्यांच्या नोंदी ह्या 150-200 वर्षापूर्वीच्या आणि एकाचं काढून एकाला द्यायचं ही जी भूमिका ही भांडण लावायची भूमिका सरकारची ही कोणाची असली पाहिजे. विरोधी पक्षाची किंवा एखाद्या जातीची. सरकारच या भूमिकेची भांडण लावायचं एकाचं काढून दुसऱ्याचं. आम्ही त्यांचं काम द्या म्हणलं गॅजेटियर नाही का हैदराबादचं सरकारने म्हणजे 150 वर्षाचे. सातारा संस्थांचं गॅजेटियर नाही का 17 वर्ष 150 वर्षापासूनच. बॉम्बे गव्हर्नमेंट ते इंग्रज होते तेव्हापासूनच आहे ना. आमच्या तेव्हापासूनच्या नोंद आहेत ना. सरकारीचं स्थायी आहे ना ते. आधी कोण हे का ते कोणी कोणाचं काम केलं. आमचं उलट काढून त्यांना दिलं. 16% आमचं आरक्षण खाते. याच्यावर यांचे तोंड शिवले. आमचं सरकारी नोंदी यात येत नाही. त्यांचं काढून पुढे द्यायला त्यांचं तर कमी करावं म्हणलं तर आम्हाला म्हणालं ओबीसीला 32% आहे त्यांचं 20% कमी करायला आम्हाला द्या. 12%च फक्त ओबीसी ठेवा असं म्हणलं का. 32% ओबीसी पैकी 20% मराठ्याला द्या आणि 12% ओबीसीला ठेवा 3,500 द्यायला असं म्हणलं का. आमच्या नोंदी त्या 32%, 27% त्याच्यातले 19% आमच्या नोंदी आहेत त्या द्या म्हणतो. ही उलट लोकांना सांगते आणि महाराष्ट्राला सगळं कळालं आता यांनी. कारण मी 2 वर्ष तेच काम केले समाजात समजून सांगत. आपल्या सरकारी नोंदी आहेत आपण कोणाचा घेत नाही आणि हे ओबीसीला गरीबाला कळालं नेते सोडून 2-4 जण सोडून गरीब ओबीसीला सुद्धा कळालं. आपलं जे आरक्षण आहे 89-90चं 1990चं यांच्या नोंदी 100-150 वर्षापूर्वीच्या यांना आरक्षण दिलं पाहिजे. सरकार दाटून म्हणताय एकाचं काढून दुसऱ्याला देणार नाही. काढून घ्यायचंच नाही पहिल्याच आमचं हे भ्रम निर्माण करते. त्यामुळे काही टेन्शन नाही. आता फायनल फाईट होणार. आरक्षण घेणार नाही तर मी जाणार. दोन्ही पैकी एक काहीतरी आता होणारच. एक तर मला सरकार मारून टाकणार गोळ्या घालून नसतं मी उपोषण करून मारणार नसतं आरक्षण घेऊन जाणार. हे फायनल होणार आहे. मग आता देवेंद्र फडणवीसांनी ठरायचं याच्या अनमुठेपणाच्या वागण्यामुळं याची सत्ता मराठ्यांनीच किंवा मराठीच्या विरोधाच्या भूमिकेमुळं मोदी साहेबांना अमित शहा साहेबांना डाग लावायचा आणि इथल्या सरकारला डाग लावायचा
का मराठ्याला आरक्षण द्यायचं त्यांच्यावर. याच्या अडवटपणामुळे केंद्रातल्या सरकारला सुद्धा डाग लागणार आहे यावेळी. कारण राज्यात मराठी 50-55%. जर तशी वेळ आली की या राज्यात शांततेत मराठी चाक सुद्धा फिरून देणार नाही. बेमुदत वर्ष तुमच्या आंदोलनाची तीव्रता कमी करण्याचा सरकारचा हा सगळा प्रयत्न आहे का? तुमच्याशी बोलायला सरकार येत नाहीये, मराठा उपसमिती तुमच्या बरोबर बोलायला येत नाहीये. आंदोलनाची तीव्रता ते कमी करू शकत नाहीत. त्यांनी किती प्रयत्न केले तरी मराठ्याला माहिती मी त्यांच्यासाठी करतोय, त्यांच्या पोराबाळासाठी. त्यामुळे सरकारवर अवलंबून नाहीत आम्ही. सरकारने काही शब्द फेकले, मराठ्यांना विश्वास ठेवत. मराठा विश्वास ठेवत नाही त्यांच्यावर. त्यांनी किती शब्दाचा फेकाव करू द्या, किती मारा करू द्या, किती शब्दाचा प्रयोग वापरू द्या, किती बी काय त्यांना डोकावर लावायचं लावू द्या. मराठी ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहेत. कारण 45 वर्ष झालं मराठ्याला फसवलं. टेन्शन नाही. बरोबर चालू शांत राहा थोडं. तुमचं म्हणणं बरोबर आहे. सकाळी ट्रॅफिक जाम झाली तर आम्हीच काढली. तुमचं दुसरंही म्हणणं आहे की आणखी लोक जर आले आता मुंबईत मंगळवारी बुधवारी तर मग आणखी जाम होईल. आणि तुमचं तिसरं म्हणणं आहे की आर्थिक राजधानीनं असं ठरवलं का मराठ्याच्या गरीबाच्या पोराचं वाटोळं करायचं. तिला वाटत नाही का ती आर्थिक मजबूत झाली मग गरीबाची आर्थिक मजबूत व्हावा खेड्यापाड्यातली, असं वाटत नाही का? आमचा हक्क नाही का मुंबईवरती? सरकारला असं वाटतं का आर्थिक राजधानीतून गोरगरिबांचे लेकरं सुद्धा सुखा समाधानाने जगावं? आम्ही पैसे मागायला आलो का? बघा आमचं आरक्षण आमचा हक्क आम्ही मागायला आलो, ते द्यायचं नाही. ते झालं आता भाषणबाजी खूप झाली. आता नाही, आता फुलान फाईट, शेवटची फाईट. एक बॅनर व्हायरल होतोय पाटील. काय होतंय? बॅनर व्हायरल होतोय. नाही ते का उत्तर देत नाही तुम्ही ते विचारलेल्या प्रश्नावरती. पण आम्ही खंबीर आहेत ना, आम्ही नेत्यावर जगतच नाही. ते जर म्हणले ओबीसीच देऊ, नाही तर कोणी म्हणत नाही देऊ, आम्ही त्यांच्या म्हणण्यावर नाही चालत. तर आमच्या स्वतःच्या म्हणण्यानं चालतो. आले काय गेले काय चालूच असतं ते. कोण आमदार भेटायला आला, कोण मंत्री भेटायला आला, कोणी खासदार आला, त्यांचं काम आहे येणं, आमचं बी काम आहे सन्मान करणं. आम्ही मागं हटत नाहीत. ही आमच्या सगळ्यात मोठा समाजाचा प्लस पॉईंट आहे. एक बॅनर व्हायरल होतोय की महाराष्ट्र शिव्यांना लक्षात ठेवत नाही तर कर्तृत्वाला. एक बॅनर व्हायरल होतोय की महाराष्ट्र शिव्यांना लक्षात ठेवत नाही तर कर्तृत्वाला लक्षात ठेवतो. आम्हाला आता तुमच्याकडूनच कळलं, मला माहित नाही की बॅनर व्हायरल व्हायला लागलं. महाराष्ट्र शिव्यांना लक्षात शिव्याने लक्षात ठेवत तर कर्तृत्वाला लक्षात ठेवत. फडणवीसांनी मराठा समाजाला सातत्यानं आरक्षण देण्याचं म्हणजे ते देवेंद्र फडणवीसांचं कालीन औषध लावणे त्याला आमच्या ग्रामीण भागात म्हणते. उंटावर बसून काळीनं औषध लावणे असं त्याला म्हणते. कारण उंटावर जर माणूस बसला तर खाली दूध झालेल्या माणसाला काळीनं औषध लागतच नाही. जर ते उंटाचा खाली उतरला तर एखाद्या जखम झाली असली तर त्याच्यावरती मलम तो लावू शकतो. उंटावर बसून काळीनं मलम लावणे याला म्हणतात. कारण त्यांचं म्हणणं असं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचं की महाराष्ट्र शिव्याने नाही तर कर्तृत्वाने लक्षात ठेवतो. काय करतो काय बरं फडणवीस साहेब तुमचं मला जरा सांगा. तुम्ही डंगराच्या गाडीत लाकूड घातलं, परत भाषा दिल्या. डंगराला तुम्ही आरक्षण नाही दिलं. तुम्ही जेवढे महामंडळ ओपन केले मतदान घेऊस तर निवडणुकीच्या टायमाला कोणाला 1 रुपया नाही दिला. एकाला पण ऑफिस नाही, एकाला पण त्याच्यावरती भरती केलेली नाही. बघा पोलीस साहेब ऐका आता प्रेसच्या माध्यमातून तुमच्या दारात आहे. मी आता काय लांब नाही तुम्ही हे काही लाईट दिसतो तुमचा.
मीडियातून ऐकल्यापेक्षा माईक लावा तिथं तुम तिथं एक माईक आम्हाला आणून दे एक भोगा तुम्हाला ठेवा आणि तुमचं कर्तृत्व काय सांगा तुमचं कर्तृत्व ते धनगराचं तुम्ही वाटलं केलं ते कर्तृत्व आहे काही समाजाला या राज्यात वेगळं आरक्षण आहे काही समाज असा आहे या राज्यातला की त्याला विदर्भात तो एससी मराठवाड्यात तो ओबीसी व्यासपीठाचे बाजूचे बडबड बंद करण्याचं बाहेर हो तुम्ही पुढे वजनशील काय बडबड करताय इकडे बडबड बंद करण्यात व्हा तिकडं देवेंद्र फडणवीस साहेबांचं कर्तृत्व आहे इथं काही समाज मराठवाड्यात ओबीसी ते विदर्भात एससी ते खानदेशात एसटी ते एका राज्यात एकच जात 3 प्रवर्गात असते का हे फडणवीस साहेब तुमचं कर्तृत्व मराठवाड्यातली काही पोरगी जरी खानदेशात दिली तर ती एसटी होती मराठवाड्यातली पोरगी विदर्भात दिली काही एससी होती तिकडची काही एससी ची पोरगी जर मराठवाड्यात केली ती ओबीसी बघा आमचा खेळ धड आमचा मराठ्याचं तसाच हे कर्तृत्व केलं तुम्ही मराठवाड्यातली पोरगी विदर्भात दिली तिचे पोरं ओबीसी ती ओपर धड आमचा आंतरजातीय विवाह आहे पण न कळा ना आम्ही मराठीचे मग न मिळ लागा ना इतकी बेकारी तिकडची इकडे पोरगी कराव ती पोरगी आणलेली ओबीसी तिचा नावला ओपन पोर ओपन ती ओबीसी आई निवडणुकीला मराठी बाप तिचा प्रचार करतो म्हणजे कोणाचे हायदा ताळमेळ हे तुमचं कर्तृत्व फडणवीस साहेब तुमचं कर्तृत्व मराठ्याला आरक्षण असू नये न देणं हे तुमचं कर्तृत्व आहे का दादा बहुतेक दादा फडणवीस साहेब दूध का दूध पाणी का पाणी झालंच पाहिजे तुमच्या पुढे चाटणारे आमदार गोळी चपला भरलेल्या बुटा भरलेले चाटणारे ते 2-4 आमदार लिहितात फक्त कर्तृत्व तुमचं म्हणून तुमचं कर्तव्य आहे का याच गणेश उत्सवाच्या काळात आहे बहिणीच्या डोक्या फोडले तुम्ही आमची आणखी विसरण्यात उद्या 1 तारखेला 2 वर्ष होत्या तुम्ही आम्हाला देवाच्या आडुंगी येऊन आम्हाला मुंबईत परवानगी नाकारता हे तुमचं कर्तृत्व आहे याच गणेश बाप्पाच्या काळात तुम्ही अंतरवाणीत आमच्या आई बहिणीला गोळ्या घातल्या हे तुमचं कर्तृत्व आहे तुमचं कर्तृत्व फडणवीस साहेब शेतकऱ्याला कर्जमाफी करून म्हणणारा माणूस मतदान घेतला माफ नाही केलं तुमचा गळ्यात हिरा घेतला पाशा पटेलांनी आणि तुम्ही आणि गोदा परिक्रमा काढली होती तुम्ही जुनी पाखवाज तुमच्या गळ्यात बळत होती तुम्हाला वाजतच होत नाही तुमचे बोट कोणीच बघा पाखवाज खालच्या बाजूला पकात खालून नसतो वाजत वरून वाजत असतो त्यावेळेस तुम्ही यात्रा काढली होती शेतकऱ्याला मालाला भाव देऊ हे तुमचं कर्तृत्व नंतर तुम्हाला पकात वाजत जाण्यात तुमच्या गळ्यात टाळ दिला टाळाचे ठोके मोजा फक्त तुम्ही कसे टाळाचे ठोके कोणत्या आबागावर कोणत्या चॅनलवर 2 द्यायचे का 3 द्यायचे बाबा बरोबर का हे नाही वाचतो तुम्ही जे टंगळाम 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 हे करतो तो नाही हे करतो ते तुमचे शेतकऱ्याचं काय केलं तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही लाडक्या बहिणीचा पगार बंद केला हे तुमचं कर्तृत्व आहे तुम्ही दलित मुस्लिम मराठ्यात वाद लावले हे तुमचे कर्तृत्व आहे तुमचे कर्तृत्व सोपे नाही सांगावं की मला रात जाईल कारण मी तेवढा निभारे तुमच्या तोडीस तोड आणि शिव्यानं सांगतो तुम्हाला तुम्ही जर आमच्या आई बहिणीला हल्ल्यानं सुद्धा तुम्हाला बोलत नसतो तेवढी सभ्यपणा आमच्यात आहे तुम्ही काय सांगितलं हल्ल्यावर महे पोलीस आहे मह्या पोलिसालाच हल्ला म्हणून तुम्ही आमच्या अंतरवाळीच्या मावल्यावर त्यांच्या माणसावर बायावर हाफ मर्डरच्या केसेस केल्या
देवात हे करतो तो कोणाच्या पोटी येऊन ओरिजिनल पोटी जन्मलेला माणूस नाही करू शकत. ओरिजिनल पोटी आलेला माणूस हे ओरिजिनल कर्तव्य करणार. ते पोलिसांनी हाणलं नाही याला जेलात चालले तर ते म्हणते माया पोलिसाला हाणलं. मग पोलीस होतोय का जनता आहे? तुझी जनता असली पाहिजे म्हणून ते घडलं होतं. त्याच्यानंतर पुढे शादी नाही. तुम्ही आडमुठं चालले तर आपण आडमुठं चालवतो. तुम्ही सभ्य वागला आम्ही सभ्य वागतो. तुम्ही काल 1 दिवसाची परवानगी दिली बरं महाराष्ट्राने कौतुक केलं नाही बरोबर. तुम्ही जसे वागतात तसे आम्ही. आणि तुम्ही जर मराठ्याचं आरक्षण दिलं सगळं जेवढ्या मागण्या त्याची अंमलबजावणी केली जर तुमच्या बंगल्यावर काय नाही होते बंगल्याचं वर्षा बंगल्या जर मेघपूजेला बोलावले तर आपलं नाव बदलून ठेवा. एकदम सोपं. पण तुम्ही मारा मोरीच्या भानगडीत पडू नका. मारीन धोपटीन दादागिरी करीन पोराला ते झालं एकदा. आता त्या भानगडीत पडूच नका शाळेत. आणि त्याची पोस्ट व्हायरल होते ना ते चिले चपाटे असते 4-2 पुढची आशा. आता राज्यपाल कोठ्यातून काही राहिले. मतदानावरचे विधान परिषद संपलेल्या आता राज्यपाल कोठ्यातली तेवढी संधी ती का हुकली त्यांचं टबळच वाजलं. त्यांना माहिती याला बोललं म्हणजे तेवढं राज्यपाल कोठ्यातले देते. कारण विधान परिषदेच्या विधानसभेच्या स्थानिक स्वराज्य मधल्या विधान परिषद आता नाहीये. मग आता पुन्हा विधानसभा आता